मुळात तू हत्तींशी बोलतोस, तर हत्तींशी बोलणं म्हणजे कसं असतं आणि साधारण त्याच्यासाठीची भाषा कशी असते? मी मराठीत बोलतो. बरं. हत्ती मराठीतून बोलतात म्हणजे. बेसिकली हत्तीला आपण म्हणजे आत्ता कोणालाही विचारलं की हत्ती कसा ओरडतो किंवा हत्ती कसा बोलतो, तर ते चित्कार, कारण तेवढाच आवाज आपल्याला समजण्यासारखा आहे. बरं. त्याच्या व्यतिरिक्त 9 आवाज आहेत ज्यात हत्ती कम्युनिकेट करत असतो आणि त्याच्यात सगळ्यात जास्त जर वापरला जाणारा कुठला आवाज असेल तर ते रमलिंग असतं. आणि ह्याच्यात पण मजा अशी आहे की ज्या फिमेल्स असतात त्या संवादाच्या माध्यमातून कंटिन्युअस बोलत असतात. बायका जास्त बोलतात. हा बरं, त्यांच्यात पण बोलतात म्हणजे. ओके. आणि नर जे असतात ते त्यांचा पाय जमिनीवर आपटून ती कंपनं दुसऱ्या हत्तीपर्यंत पोहोचवतात. बरं. एक हत्ती दुसऱ्या हत्तीशी 7 किलोमीटर परिघक्षेत्रामध्ये बोलू शकतो. 7 किलोमीटर? किलोमीटर. आणि तो आवाज ऐकण्याची आपल्या कानांची क्षमता नाही. आता आम्ही तिथे राहतो त्यावेळी हत्ती म्हणजे सतत हत्तीबरोबर राहिल्यावर तुम्ही समोर असताना ज्यावेळी ते पॅटर्न्स करतात, रमलिंग पॅटर्न्स, तर ते तुम्हाला लक्षात येतात की हां हे बोललं आहे किंवा असा आवाज झालेला आहे. पण जर तुम्ही लांब असाल तर तेही तुम्हाला कळत नाहीत, इतकं ते आवाज तो बारीक असतो. तो त्या माध्यमातून त्यांचे संवाद होत असतात. किंवा चकलिंग एक असतं, म्हणजे त्यांना जर आनंद झाला आणि तो आनंद आवाजाच्या माध्यमातून व्यक्त करायचा असेल तर ते चकलिंगच्या माध्यमातून तो आवाज व्यक्त करतात. हस्की क्राय असतं. असे वेगवेगळे असे 10 आवाज आहेत ज्याच्यात ते कम्युनिकेट करत असतात एकमेकांशी.